नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या दीड वर्षभरापासून इस्रायलनी गाझामध्ये जो हाहाकार माजवलेला आहे आणि तिथं एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाझा पट्टीमध्ये हत्याकांड, पॅलेस्टिनियन नागरिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर हत्याकांड केलेलं आहे. हजारो लहान मुलं, महिला, माणसं यांचा खून केलेला आहे इस्रायलनी त्या ठिकाणी. आणि म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरले गेले होती इतके बॉम्ब, इतक्या टन वजनाचे बॉम्ब नुसत्या गाझा पट्टीमध्ये या 1.5-2 वर्षामध्ये इस्रायलने वापरलेत. आणि कुठलीही मदत तिथं पोहोचवू दिली जात नाहीये. आता नुकतंच फ्रीडम फ्लोटिला नावाचं एक जहाजाने जगातली काही माणसं त्या ठिकाणी मदत घेऊन निघाली. त्यांनाही इस्रायलने किडनॅप केलं, त्यांनाही अटक केली आणि त्यांना आपापल्या देशांमध्ये पाठवणार आहे. पण त्यासाठी या काही ओळी लिहिल्या आहेत आणि मला असं वाटतं की ज्या जरूर प्रत्येकाने ऐकायला हव्यात. फ्रीडम फ्लोटिला गाझापर्यंत पोहोचू शकेल किंवा पोहोचू नाही शकणार. त्यांना अटक केली जाऊ शकते, त्यांना मारलं जाऊ शकतं. उपाशी, गरीब आणि जखमी मुलांना अन्न आणि मदत पोहोचवण्याचं त्यांचं ध्येय कदाचित यशस्वी होणारही नाही. पण ज्या क्षणी त्यांनी कृती करण्याचा आणि काहीतरी करण्याचा निर्णय घेतला, त्याच क्षणी त्यांनी मानवतेला वाचवलं. कारण या जहाजात फक्त 12 लोक आणि काही टन मदतीचं साधन सामुग्री आहे. मॅडलिन आपलं हृदय, आपलं दुःख, आपला संताप आणि आपली आशा घेऊन जाते. या जहाजावर 12 सामान्य लोक आहेत, परंतु त्यांच्या धैर्याने आणि त्यागाने ते न्यायावर विश्वास ठेवणाऱ्या अब्जावधी लोकांना आशा देत आहेत. ग्रेटा थनबर्ग स्वीडनहून, रीमा हसन फ्रान्स आणि पॅलेस्टाईनची, यासेमिन अकार जर्मनीचा, बॅप्टिस्ट आंद्रे फ्रान्सचा, वियागो एव्हिला ब्राझीलची, ओमर फैयाद फ्रान्सचा, पास्कल मोरियरास फ्रान्सचाच, यानिस महमदी फ्रान्सचाच, सुएब ओर्डू टर्कीचा, सजिओ टेरोबे स्पेनचा, मार्को व्हॅन रेनेस नेदरलँड्स आणि रेवा व्हायड फ्रान्सची. ते सुपर हिरो नाही आहेत, त्यांच्याकडे अलौकिक शक्तीही नाहीये. ते असे लोक आहेत जे मानवी हक्कांवर, मुलांच्या हक्कांवर, जगण्याच्या हक्कांवर आणि इतरांनी पाठ फिरवली तरीही, काहीतरी लहान असलं तरी ते करण्यावर विश्वास ठेवणार आहेत. म्हणूनच खरं ते हिरो बनलेत. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाने आधीच म्हटलं होतं की मेडलिन बोट तेल अविव पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या अशदोद बंदरावरती आणली जाते. तिथून त्या सर्व 12 प्रवाशांना पहिल्यांदा अटक केलं जाईल आणि नंतर त्यांच्या देशांमध्ये परत पाठवलं जाईल. बोटीतील सर्व मदत साहित्य काय होईल माहीत नाही. मॅडलिनचा प्रवास संपलाय, पण 2000 किलोमीटर लांबीच्या या प्रवासाने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलंय की दहशतवादाला आरसा दाखवण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबणं हाच एकमेव पर्याय आहे. पॅरिसमध्ये सध्या हजारो लोक रस्त्यावर आहेत. मुस्लिम देशातील 7,000 लोक आज रफाला पोहोचतील. मॅडलिनच्या एका प्रवाशानं काल रात्री इस्रायलच्या हल्ल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की तुम्ही जर 12 लोकांना मारलं तर 1200 लोक दुसऱ्या बोटीतून येतील. अशा 100 बोटी येतील, कदाचित हजारो सुद्धा. भारतातही मणिपूरला अशीच एकतेची गरज आहे. जिथं वांशिक संघर्षाच्या बहाण्याने आतापर्यंत 52,000 हेक्टर इतकं जंगल नष्ट केलंय, हजारो जणांचा बळी घेतलाय, हजारो महिलांवरती अत्याचार झालेत. हसदेव आणि अरवलीच्या नष्ट झालेल्या जंगलांसाठी सुद्धा एकताच आवश्यक आहे. बंदुकीच्या तोंडावरही एकत्र राहा. जर देश अस्तित्वात नसेल तर जमीन, मालमत्ता, संपत्ती, प्रभाव, कुटुंब, व्यवसाय सर्व काही मागं पडेल. ग्रेटा आणि तिच्या टीमनं आपल्याला आठवण करून दिली आहे की क्रांतीपूर्वीची एकता किती महत्वाची असते. मेडलिनचा प्रवास तुम्हाला हॉलिवूडच्या चित्रपटासारखा वाटेल, पण हे सर्व तुमच्या डोळ्यासमोर घडतंय. उद्याही ते पुन्हा घडेल आणि पुन्हा पुन्हा ते सतत घडावं लागेल, जगाला सुंदर ठेवण्यासाठी. धन्यवाद.
My name is Greta Thunberg and I am from Sweden. If you see this video, we have been intercepted and kidnapped in international waters by the Israeli occupational forces or forces that support Israel. I urge all my friends, family and comrades to put pressure on the Swedish government to release me and the others as soon as possible.